हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही? मस्त ना? मी पण मस्त आहे। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे उंबरठा पट्टी कशा पद्धतीने करायची। साधी, सिंपल आणि पटकन होणारी अशी उंबरठा पट्टी। आता दिवाळी जवळ आले तर आपल्या कामामध्ये आपल्याला पटकन अशी डिझाईन तयार करायची आहे। त्याच्यासाठी मी इथे माप घेत आहे। मी माझ्या उंबरठा पट्टीचं माप घेऊन त्याच्यानुसार मी इथे आपला कट करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता हा मॅट आहे, त्याला मी माझ्या उंबराचं माप घेऊन मी कट करून घेत आहे। आणि हा मॅट आपल्या जवळच्या शॉपमध्ये सहज मिळून जातो। तर बघू शकता मी ते आता कट करून घेणार आहे। इथे मी आता कट करून घेतला आहे आणि मी त्याच्यावरती साधी सिंपल अशी डिझाईन बनवणार आहे। त्याच्यासाठी मी ते स्वस्तिक काढत आहे, कारण की मी पटकन बनवण्यासाठी मी फक्त इथे स्वस्तिकच काढणार आहे आणि कलर भरणार आहे त्याच्यामध्ये। तर मी इथे माझ्या अंदाजानुसार स्वस्तिक तर सगळ्यांनाच काढता येतं इझिली, त्याच्यानुसार आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे। मी इथे 5 स्वस्तिक काढणार आहे। आपल्या उंबरठा पट्टीवर हे स्केलचं माप घेतले, एक स्केल बसेल एवढं अंतर सोडून मी असं स्वस्तिक काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता पुढे। अशा प्रकारे मी एक स्केल अंतर सोडून मी दुसरं स्वस्तिक काढून घेणार आहे। याच्या अंदाजानुसार तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला कशा पद्धतीने कुठे आहे ते तुम्ही करू शकता। डिझाईन आपापल्या मर्जीनुसार आपण काढू शकते। सहजली सगळ्यांनाच डिझाईन काढता येते, ज्यांना काही करता येत नाही त्यांना सुद्धा स्वस्तिके काढता येतच। त्यामुळे मी पटकन होण्यासाठी आता गडबडीच्या टायमिंगमध्ये होण्यासाठी मी पटकन स्वस्तिक काढून उंबरठा पट्टी तयार करणार आहे। तुम्ही करू शकता पटकन इझिली, जास्त टाईमही लागत नाही। हे बघू शकता मी ते सर्वत्र स्वस्तिक काढून घेतलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी कलर भरून घेणार आहे। पहिल्यांदा मी ह्याला बॉर्डर करून घेणार आहे। बॉर्डर करून झाल्यानंतर मी पुढे तुम्हाला दाखवते। बघू शकता मी अशा प्रकारे बॉर्डर केली आहे। तर आता मी पूर्णपणे बॉर्डर करते आणि मग मी तुम्हाला दाखवते। ऑरेंज कलर देणार आहे। ऑरेंज कलरचं मी 1 बाय 1 करून स्वस्तिकला उलन लावून घेत आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही सुद्धा लावून घेऊ शकता। इझिली पटकन सोपी अशी रांगोळी मॅट डिझाईन कशी वाटते तुम्हाला मला नक्की सांगा। अजून तुम्हाला काय माहिती हवी असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। मी त्याच्यानुसार तुम्हाला मी सांगत जाईन, तशी व्हिडिओ बनवत जाईल। तुम्हाला अजून काय माहिती हवी एका रांगोळी मॅट डिझाईनमध्ये तसं तुम्ही मला सांगू शकता।
आता येलो कलर यूज करत आहे। 1 बाय 1 करून मी असं कलर यूज केला आहे। 2 कलरमध्ये मी स्वस्तिक बनवलं आहे, जेणेकरून ते आपल्याला असं छान दिसेल। तुम्ही बघू शकता। आता मी येलो कलर लावून घेते आणि मग मी तुम्हाला भेटते। आता माझे स्वस्तिक रेडी आहेत पूर्ण। आता मी इथे ब्लू कलर भरून घेणार आहे पूर्णपणे। आता याच्यामध्ये मी ब्लू कलर भरून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे आपली उंबरठापट्टी तयार होते ते। तर चला कंटिन्यू व्हिडिओ बघा। इथे बघू शकता मी पूर्णपणे ब्लू कलर लावून घेतला आहे आणि किती छान आपली उंबरठापट्टी तयार झाली आहे। तुम्ही बघू शकता, मस्त दिसते ना। साधी सिंपल आणि पटकन होणारी उंबरठापट्टी मी रेडी केली आहे। आता दिवाळीच्या कामामध्ये पटकन अशी आपल्याला रांगोळी काढायची असेल तर रांगोळी मॅट डिझाइन कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब